15 मेच्या दरम्यान पडणारा पाऊस हा चांगला पडणार आहे, म्हणजे एक पिकाचं पाणी वाचेल असा पाऊस पडणार आहे। पण ह्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र मग या भागात देखील सगळीकडे 10 ते 15 मेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण परत एक सांगू इच्छितो की हा पाऊस ऊसावाल्यासाठी फायदा राहणार आहे, वीटभट्टीवाल्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे, हळदी कांद्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। हळद शेतकरी, कांदा शेतकरी आणि वीटभट्टीवाल्यांना आपण आपली म्हणजे 10 ते 15च्या दरम्यान आपण आपलं झाकून टाकण्याची तयारी ठेवायची। आणि परत एक सांगू इच्छितो की राज्यात आता जून लागायला आहे आणि मान्सून आता यावर्षी तुम्हाला एक सांगायचं झालं तर 22 मेला अंदमान बेटावर दस्तक देणार आहे, म्हणजे 22 मेला अंदमानवर आगमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे ही एक शेतकऱ्यासाठी चांगली बातमी। 22 मेला अंदमानात मान्सून येणार आहे, तिथून जवळपास महाराष्ट्राकडे यायला 20 दिवस लागते, म्हणजे 8-9 जूनच्या दरम्यान म्हणजे तो पाऊस आपल्याकडे तो येऊ शकतो म्हणून। पण पोषक वातावरण 22 मेला अंदमानात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणीचा पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील म्हणून ही देखील शेतकऱ्यासाठी चांगली बातमी आहे। जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे, ऑगस्ट महिन्यात कमी पडणार आहे, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि यावर्षीचा परतीचा पाऊस येणार आहे, 5 नोव्हेंबरला पाऊस जाणार आहे, म्हणजे 5 नोव्हेंबरला परतीचा मान्सून निघून जाणार आहे, 5 नोव्हेंबरला जाणार आहे। म्हणजे हे द्राक्ष बागेसाठी एक बातमी सांगत आहे। आता राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी, उत्तर महाराष्ट्रात 10 मे ते 15 मे दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली आपले बैले जनावरे स्वतः थांबू नये, कारण की विजेचा पाऊस जास्त असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी। दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यावा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।